तर चला आता सकाळी सकाळी म्हणलं स्वयंपाक करून घेऊया. तर आज स्वयंपाकामध्ये मस्त एक छानशी रेसिपी बनवते. आणि मिरची घेतलेली धुवून इथं धुतल्याच्या नंतर काय केलं, कापून घेतली आणि त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे. तर मसाला कुठला भरला आहे तर ह्याच्यामध्ये आहे ना लसूण, खोबरं, परत शेंगदाण्याचा कूट, थोडीशी कोथिंबीर, मस्त असा मसाला तयार केला आणि मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे. सगळा मस्त फ्राय करून घेतलीत आणि थोडीशी थंड व्हायला ठेवली. तोपर्यंत इकडं काय केलं, मी बेसन पीठ घेतलं, त्यात थोडंसं तिखट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकून मिक्स थोडंसं जरा घट्टसर आपण वडे बनवतो ना बटाट वडे, तशा पद्धतीचं पीठ मळून ठेवायचं, म्हणजे कालून ठेवायचं. आणि त्याच कढईमध्ये काय करायचं, एक एक मिरची बुडवायची आणि तेल टाकून तापल्याच्या नंतर मस्त अशी तळून घ्यायची. तर आता कधी कधी मिरची खायला पण कंटाळा करतात ना, तर मग अशा पद्धतीने बनवली तर मग सगळेच खातात. कारण थोडासा कुटाणा होतो त्याला बनवायला, पण खायला खूप भारी लागते. आणि जेवढी मिरची तुम्ही गरम गरम खाताल तेवढी चांगली लागते. थंड पाडल्याच्या नंतर तरी थोडीशी चव थोडी बदलती त्याची, पण गरम खाल्ली ना तेव्हा त्याची टेस्ट खूप भारी लागते. तर अशा पद्धतीने मी आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि ज्या मिरची फ्राय केली ना त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि मस्त अशी आता मिरची तळून घेते. तर इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण जास्त पण मिरच्या नव्हत्या ना, मग तेल उगाचच खराब होईल म्हणून मी थोडे 4-4 मिरच्या घेऊन तळून घेते. त्याच्यानंतर आता याच्यासोबत मला चपाती पण बनवायची आहे, तर ते पण माझं इकडं काम चालू आहे. मस्त आता मी सगळ्या मिरच्या तळून घेते, शिमला मिरची, आणि नंतर मग चपात्या करते. तर अशा खूप भारी झालेल्या आहेत तळलेल्या मिरची, शिमला मिरची. मिरची साईडला ठेवून देते आणि लगेचच चपात्या लाटायला घेते. तर चपात्यासुद्धा माझ्या आवरत आल्या होत्या, थोड्याशाच बाकी आहेत, 1-2 चपाती, आणि नंतर मग बाकीचा पसारा पडलेला आहे, ते नंतर काम आवरीन मी. आता सध्या सकाळचा स्वयंपाक हे उठल्या उठल्याचा, नंतर बाकीचं राहिलं तर काय लागलं तर करता येतं मग. तर चपात्या पण खूप असे चांगले येतात, थोडेसे जरा कडक येतात कारण जाडसर दळून देतो ना तो, पण मस्त येतात, फुलतात एकदम चांगले. आणि आता मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेते, बाकीचे पण कामं मला आवरायचे आहेत. त्याच्यानंतर मग राहिलेले चपात्या, आता 1-2च चपात्या राहिलेल्या आहेत. जर लागल्या 1-2 भाकरी तर नंतर मी बनवत असते, नाही लागले तर ह्याच्यावरच ॲडजस्ट करून घेतो. तर हाय एवढा पसारा पडलेला आहे, भांडे पण पडले. तर हे आता मी नंतर काम करणार सगळं. त्याच्यानंतर अजून मला बाकीचे सुद्धा कामं आवरायचे आहेत, घरातले देवपूजा, जाडलोट, हे सगळं. तर आमचा किराणा संपला होता ना, त्याच्यामुळे मी काल वाशीला गेले होते. तुम्ही बघितलं असेल थोडासा कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की कुठल्या दुकानात गेले होते आणि काय काय आणलं ते. तर मस्त मसाले, परत सामान आणि हे बाकीचं मी आता इथंच ठेवलं आहे. असं आणलं आहे रात्री, तसंच ठेवलेलं आहे. फक्त आता देवपूजा वगैरे करून घेतली, तुम्हाला दिसत असेल दिवाबत्ती केलेलं, आणि बाकीचं चहा पाणीसुद्धा आवरून घेतलं, स्वयंपाक पण केला. पण आता किचनवर एवढा पसारा पडलेला आहे, ते सुद्धा मला आवरायचं आहे. कारण आता हे रोजचंच कामं असतं, सकाळचं स्वयंपाक, भांडे, फरशी, परत काय घरचं कामं असले तर दळणं. आज मला बाजरीचंसुद्धा दळण करायची. मी आज मस्त बाजरी अशी उन्हात टाकलेली आहे सुकवायला, म्हणजे वाळायला, कारण आमच्या गॅलरीमध्ये ऊन येतं ना, तर तिथं मी छान बाजरी सुकायला टाकली. पण लक्ष ठेवायला लागतं, कारण कबुतरले त्रास देते, त्याच्यामुळं जिथं सुकायला टाकलं तिथंच थांबायला लागतं. तर मी इथंच बसलेली आहे, कारण इथून सगळं दिसते, तुम्हाला मी दाखवते. तर इथं मी उन्हाला थोडीशी बाजरी टाकली, अजून थोड्या वेळाने खूप ऊन येईल आणि आता यायला लागले गॅलरीमध्ये ऊन. अजून कपडे वगैरे धुवायचे तर, कारण आज काहीच काम झालं नाही. ही बाजरी वगैरे काढली, त्याच्या खालचं झाडून लोटून काढलं आणि नंतर म्हणलं चला आता सुकवायला टाकूया. बाजरी जर चांगली सुकवली ना तर पीठ पण चांगलं येतं आणि चवीला पण भाकरी खायला चांगले लागते. तर सुकवली म्हणजे सुकवलेलीच असते बाजरी, पण थोडंसं उन्हाचा हात दिला ना तर ती पण चांगली पीठ पडतं ना, मग कडक एकदम. नाही तर मग असं पिठाचं व्यवस्थित भाकरी वगैरे येत नाही. तर आता इथं ऊन आलेलं आहे, तर मस्त मी बाजरी इथं कपड्यावर सुकायला टाकली. थोड्या वेळाने मी आता दळण वगैरे करून घेते आणि नंतर मग दळायला पण चक्कीमध्ये जाणार आहे. गव्हाचं पण दळण करायचं आहे, तर गहू इथं ड्रममध्ये ठेवलेले आहेत. मग एकदा दळणं करायला घेतले का दुही दळणं करून बाकीचे मग कामं आवरून घेते. तर मस्त असं ऊन पण पडलं आहे. अजून कपडे अजून धुवायचे तर, त्याच्यानंतर सुकवायचे तर काय नाही, आता उशिरा कपडे धुतले तरी पण लवकर सुकतात. तर चला मग राह व्हिडिओमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. मस्त असं इथं सकाळी सकाळी दिवाबत्ती केली आणि आज आहे 3रा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला. तर गुरुवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. पूजा वगैरे आता झाली
आणि त्याच्यानंतर मग आता हे सामान आणलेलं आहे. काल तर तुम्हाला मी काय दाखवलं नाही, तर आज मी ते दाखवते काय काय आणलेलं आहे ते. तर देवपूजा करून घेतली आणि काल सामान भरून आणलं होतं ना किराणा, तर तो पण सोडायचा बाकी होता. रात्री डबे वगैरे राहिलेले रिकामे झालेले मी घासून घेतले, म्हणजे रात्रभर ते सुकले. आणि मी आता ह्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवते. एकदा तांदूळ भरून ठेवले ना आता 1-1.5 महिना आम्हाला काही संपत नाहीत. तर मस्त असे रात्रीच डबे त्याचे घासून ठेवले, तांदळाच्या बरण्या वगैरे. म्हणलं रात्रभर सुकतील, मग सकाळी तांदूळ भरायला होतील. तर असे सगळं मी तांदूळ हे राशन भरून घेते. त्याच्यानंतर मग बाकीचा किराणासुद्धा आणलेला आहे. वाशी मार्केटला खूप असा चांगला किराणा मिळतो. आम्ही कधी कधी तिकडं जातो, कधी डीमार्टमध्ये जातो. तर तांदूळ वगैरे आणायचं असलं ना तर वाशीलाच जातो, कारण तिकडं जरा कमी रेटमध्ये पण मिळतात आणि क्वालिटी पण चांगली मिळते आणि जरा देतात व्यवस्थित. कारण इकडं एक दोनच क्वालिटी पाहायला मिळतात, पण वाशी मार्केटला बऱ्याचशा तांदळाच्या क्वालिटी असतात, किंवा गव्हाच्या, बाजरीच्या, ज्वारीच्या, सगळं कडधान्य सगळं काय टोटल असेल ते तिथं मिळतं. कुठलीही वस्तू, खोबरं वगैरे तर ह्यावेळेस मला चांगलं मिळाले. तर म्हणलं चला आता ते पण किराणा सगळा स्टीलचे डबे वगैरे मी घासून घेतले तर, आणि सुकायला ठेवलेले आहेत आतमध्ये, ते काय तुम्हाला दाखवले नाही. आता हे सगळं सामान आहे ना मी डब्यामध्ये जे लागते ते आपलं वरच्यावर भरणार, आणि राहिलेलं सामानसुद्धा आता मला टाकीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर आपल्याला थोडंफार जे लागतं ना वरच्यावर रोजच्या ह्याच्यामध्ये, शेंगदाणे, साबुदाणा, साखर, त्याच्यानंतर मग चहापत्ती, हे असं मी सामान थोडंसं वरती भरून ठेवते. आणि जे नाही लागत ते सामान मग टाकीमध्ये ठेवायचं. जसं लागन तसं आपलं काढून घ्यायचं थोडं थोडं, आणि नंतर त्याचा वापर करायचा. तर टाकी काय मी घासली नाही, कारण त्या दिवशीच टाकी घासून ठेवली होती. तर मस्त असं मी सगळं सामान त्यातलं पहिलं थोडं होतं, एक अर्धी वस्तू राहिलेली होती तर ती मी काढून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवली. आणि आता काल जे सामान आणलेलं ते याच्यामध्ये टाकीमध्ये भरून ठेवते. म्हणजे हे जरी सामान थोडं जास्त दिवस राहिलं तरी ते नंतर वापरता येतं. आणि जे पहिलं थोडंफार सामान होतं ते लगेचच मी आता वापरायला घेतलेलं आहे. तर आता किचनमध्ये आले तर किचनमध्ये एवढा पसारा पडलेला आहे, दिसतच असेल तुम्हाला. हे सकाळचा सगळा पसारा असतो. आता हे सगळं आवरून घेते. बाकीचे पण मग कामं आता राहिलेले आहेत करायचे, कपडे वगैरे ते पण करून घेते. तर हे सगळं तेलकट बिलकट सगळं पूर्ण स्वच्छ करायला लागतं, नाही तर मग खूप कॉकरेज वगैरे येतात किंवा मच्छर पण होतात. त्याच्यामुळं सगळं साफसफाई आता इथं करून झालेली आहे. तर मस्त किचन वाटा वगैरे साबणाचं पाणी टाकून चकाचक धुवून टाकला, गॅस पण घासून टाकला, आणि सर्व भांडे वगैरे घासून घेतली. फ्रीजसुद्धा मी पुसून घेतलेले, कारण काय मसाले आणले होते तर त्याच्यामध्ये ठेवलेले, तर मग ते पूर्ण खराब झालं होतं वरचं पण. तर ते कवर वगैरे चांगलं धुवून उन्हात सुकायला ठेवलं. त्याच्यानंतर मग सगळं बरण्या बिरण्या मी इकडे साईडला ठेवून दिल्या तर, आणि नंतर फ्रीज पुसून घेतलं चांगलं, कारण स्वयंपाक करता करता आपण तेच हात घेतो आणि भाजी वगैरे काय मिरची लागली तर काढायला लागते ना, त्याच्यामुळं मग ते पण साफ करून घ्यायला लागतं. मग त्याच्यावरचे पण कप वगैरे सगळं आज मी सगळं घासलं होतं. मला आज अख्खा दिवस गेला कामामध्ये. त्याच्यानंतर कपड्यांना इस्त्री. तर चला मग, हे तर सगळ्याच महिलांचं काम असतं. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा, आणि सामान पण कसं वाटलं ते पण सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसलं तर, आणि लाईकसुद्धा करत जा. तर आता संध्याकाळ झालेली 6 वाजलेत. तर 6 वाजल्याच्या आधी मी दळणं वगैरे करून घेतले आणि कपड्यांना इस्त्री करून घेते. तर हे कपडे मिस्टरांचे आहेत, त्यांच्या कपड्यांना आता इस्त्री चालू आहे. चला मग परत भेटूया.